नमस्कार. कलम 302 कथामध्ये तुमचे हार्दिक स्वागत. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक थरारक मराठी क्राईम स्टोरी जी मुंबई शहरात घडली. ही कथा आहे प्रलोभनाची, विश्वासघाताची आणि एका भयानक खुनाची. चला जाणून घेऊया काय घडलं. मुंबई शहरातील एका झोपडपट्टीत राहत होती प्रिया, एक 25 वर्षांची तरुणी. प्रियाचं लग्न झाला होता संजय नावाच्या टॅक्सी चालकाशी. संजय रात्री उशिरा घरी यायचा आणि प्रिया घरी एकटीच असायची. प्रिया दिसायला खूपच सुंदर होती आणि तिच्या सौंदर्याची चर्चा झोपडपट्टीत नेहमीच व्हायची. संजयला प्रियावर खूप प्रेम होतं, पण त्याला रात्री टॅक्सी चालवण्यात जास्त वेळ जायचा. प्रियाला हे एकटेपण खायला लागलं होतं. ती नेहमी आपल्या खिडकीतून बाहेर बघायची आणि तिथं तिला एक तरुण दिसायचा. त्याचं नाव होतं अमर, एक 28 वर्षांचा देखणा तरुण जो तिथल्या एका दुकानात काम करायचा. अमरचा प्रियाला बघितलं आणि तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणं हे प्रियाला आवडायला लागलं. एक दिवस प्रिया बाजारात गेली तेव्हा अमरने तिला हाय म्हणत बोलायला सुरुवात केली. प्रिया, तू खूप सुंदर दिसतेस, असं अमर म्हणाला. प्रियाला हे ऐकून लाज वाटली, पण तिच्या मनात एक वेगळीच भावना निर्माण झाली. काही दिवसांतच प्रिया आणि अमर यांची मैत्री वाढली. प्रियाने अमरला तिचा मोबाईल नंबर दिला आणि दोघं रात्री उशिरा फोनवर बोलायला लागले. संजय रात्री टॅक्सी घेऊन बाहेर गेला की प्रिया अमरशी गप्पा मारायची. अमर तिला म्हणायचा, प्रिया, तुझ्यासारखी सुंदर मुलगी या झोपडपट्टीत राहायला नको, माझ्यासोबत मुंबईच्या चांगल्या जागी राहायला चल. प्रियाच्या मनात अमरचं बोलणं खोलवर रुतलं. तिला मुंबईच्या चकचकीत आयुष्य खूपच आकर्षक वाटायला लागलं. एकदा रात्री अमरने प्रियाला एका उद्यानात भेटायला बोलावलं. प्रिया रात्री 10 वाजता घरातून बाहेर पडली आणि उद्यानात गेली. तिच्या अमर तिची वाट बघत होता. उद्यानात एका झाडाखाली दोघं बसले आणि अमरने प्रियाच्या हाताला हात लावला. प्रिया, मला तुझ्याशिवाय जगायचं नाही, असं म्हणत अमरने प्रियाला जवळ ओढलं. दोघांनी एकमेकांना मिठी मारली आणि अमरने प्रियाच्या ओठांवर एक चुंबन घेतलं. प्रियाला हे सगळं नवीन होतं, पण तिला ते आवडलं. त्या रात्री उद्यानातच त्यांचं नातं शारीरिक संबंधात बदललं. प्रिया अमरच्या प्रेमात पूर्णपणे बुडाली होती. या सगळ्याची संजयला जाणीव झाली. एका रात्री संजय लवकर घरी आला आणि प्रियाचा फोन चेक केला. तिथं त्याला अमरचे मेसेज आणि कॉल्स दिसले. त्याला राग आला आणि त्याने प्रियाला विचारलं, हे सगळं काय आहे? तू माझ्यासोबत असून दुसऱ्याशी बोलतेस. प्रियाने खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, पण संजयला सगळं समजलं होतं. संजयने अमरला फोन लावला आणि त्याला भेटायला बोलावलं. अमर घाबरला, पण तो संजयला भेटायला आला. संजयने अमरला म्हणाला, प्रियाला सोडून दे, नाहीतर मी तुला जिवंत ठेवणार नाही. अमरने संजयला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण संजयचा राग शांत होत नव्हता. त्या रात्री संजयने अमरवर हल्ला केला आणि त्याला चाकूने भोसकून मारलं. प्रियाला जेव्हा हे समजलं तेव्हा ती घाबरली. तिने संजयला सांगितलं, तू हे का केलंस? आता आपण दोघंही अडकणार. संजय म्हणाला, मी तुझ्यासाठी हे केलं, पण तू मला धोका दिलास. प्रियाला खूप पश्चाताप झाला, पण आता खूप उशीर झाला होता. पोलिसांनी अमरचा मृतदेह सापडला आणि तपास सुरू झाला. पोलिसांनी संजयला आणि प्रियाला चौकशीसाठी बोलावलं. तिचं आणि अमरचं प्रेम, त्यांचं उद्यानातलं चुंबन आणि शारीरिक संबंध आणि अमरचा राग. पोलिसांना संजयच्या कपड्यावर अमरचा रक्त सापडलं आणि त्याला अटक झाली. संजयला जन्मठेपेची शिक्षा झाली आणि प्रिया एकटीच राहिली. पण कथेत अजून एक ट्विस्ट होता. प्रियाला अमरच्या मृत्यूनंतर एका दुसऱ्या तरुणाशी जवळीक वाढली. हा तरुण होता अमरचा मित्र राज. राजने प्रियाला सांगितलं की त्याला अमरच्या खुनाची सगळी माहिती आहे आणि त्याने तिला धमकी दिली, जर तू माझ्यासोबत राहिली नाहीस
तर मी पोलिसांना सांगीन की तूच अमरला मारण्याची योजना आखलीस. प्रिया घाबरली. तिला राजच्या धमक्यामुळे त्याच्यासोबत राहावं लागलं. पण राज हा खूपच क्रूर स्वभावाचा होता. तो प्रियाला नेहमी मारहाण करायचा आणि तिचा छळ करायचा. प्रियाला आता आपण चुकीच्या मार्गावर आहोत हे समजलं. पण ती काहीच करू शकत नव्हती. एक रात्री राजने रागात येऊन प्रियावर हल्ला केला. राजने प्रियाला इतकं मारलं की ती बेशुद्ध झाली. त्याने तिच्यावर चाकूने वार केले आणि प्रिया तिथंच मरण पावली. शेजाऱ्यांनी प्रियाच्या किंचाळ्या ऐकल्या, पण त्यांना वाचवायला खूप उशीर झाला होता. पोलिसांनी राजला पकडलं आणि त्याला अटक झाली. तपासात सगळं सत्य बाहेर आलं. प्रियाचं प्रलोभन, अमरचं खून आणि तिच्या स्वतःचा मृत्यू. मुंबईतील एक भयानक क्राईम स्टोरी. अशा थरारक कथा रोज ऐकण्यासाठी कलम 302 कथाला सबस्क्राईब करा. तुम्हाला कथा कशी वाटली? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि लाईक करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू एका नवीन रहस्यमय कथेसह. नमस्कार.